अजं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्यपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दावधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य तोर्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नौमि न्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् वेदव्यवाराणिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमणिपां सद्बोधसद्यानां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानादिचन्द्रं गुरुमदध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोक्तान् पञ्चाशर्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञैश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। रामाश्रमामध्ये आपण सगळेजण राहतो दंडकारण्यामध्ये। सगळ्यांना कथा सगळ्याच माहिती आहेत, कारण की सगळे माझ्यापेक्षा इथे ज्येष्ठ आहेत, वयाने पण मर्यादेने पण। महाराज बाजूला बसले, तिथंच साक्षात महाराज आले। सांगताना थोडं धैर्य आता महाराजांनीच प्रदान करावं प्रार्थना करतो, म्हणून महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात करतो। प्रारंभ करूया ग्रंथाला। मनुष्याची खासियत वैशिष्ट्य काय? योग्यता असल्याखेरीज कर्म होत नाही। आपण एखादं कर्म करण्याची इच्छा मनामध्ये व्यक्त करतो। इच्छा असणं आणि कृती होणं याच्यामध्ये फरक आहे। मला खूप वाटतं मला अंबानीपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं। इच्छा कोणाला नाही? प्रत्येकाला इच्छा आहे। हातामध्ये चांगली सोन्याची घड्याळ असावी, 7-8 बॉडीगार्ड अंगरक्षक आजूबाजूला असावी। इच्छा असणं वेगळं आणि ती कृती घडणं वेगळं। भगवंताची आजकाल सगळ्यांना बीपी झालेला आहे। बीपी ब्लड प्रेशर 10 मागे 7 जण तर 100% असतात। मग आपल्याला देखील बीपी पाहिजे ना, पण ते काय पाहिजे? भगवत प्रेरणा आहे बीपी, भगवत प्रीत्यर्थ बीपी। भगवंताच्या प्रेरणेनं भगवंताच्या प्रीत्यर्थ कर्म व्हायला पाहिजे। तिथं मम आत्मा श्रुती स्मृती पुराण बरं, बकेट लिस्ट खूप मोठी आहे आपली। मम आत्मा श्रुती स्मृती पुराणोक्त, फलप्राप्त्यर्थम नाही। पुन्हा वेदोक्त शास्त्रोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकम। आता तिथून जास्त मोठं चालू होतं। द्विपद चतुष्पद सगळ्यांनाच घेतो आपण, पण कधी ज्ञानभक्ती वैराग्याकडे जात नाही। त्याचं कारण म्हणजे भगवंतच जाऊ देत नाही, कारण की योग्यता नसते। योग्यता कशी प्राप्त होईल?
श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनाकडे जात नाही. श्रवणम कीर्तनम स्मरण, श्रवण कीर्तन आणि स्मरण या 3 गोष्टींवर जर का सतत चिंतन केलं तर कुठं एक तिळाचा लाडू नाही म्हणता येणार, तिळाचा कण आपल्याला प्राप्त होईल पुण्यातला. 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणांची निर्मिती साक्षात वेदव्यास रूपी परमात्माने केली. त्याच्यामध्ये पण भरपूर विवाद आहेत. दाक्षिणात्य पाठ वेगळा, उत्तर भारतीय पाठ वेगळा. उत्तर भारतीयातले काही जण म्हणतात की वेदव्यास हे ऋषी आहेत, दाक्षिणात्य लोक म्हणतात ते भगवंत आहेत. त्याच्याबद्दल आपण या ग्रंथामध्ये ते येणारच आहे विषय, तर पुढे त्याबद्दल सविस्तर चिंतन करूया. सध्यासाठी एवढंच लक्षात ठेवा की जे ऋषी, ठीक आहे, ऋषी जर का म्हटलं तरी वेदाचे 4 भाग करणं सामान्य जीवाची गोष्ट नाहीये, किंवा एखाद्या ऋषी मुनींची देखील ती गोष्ट नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त पद्धतीने भगवंत सर्वोत्तम आहे ही भावना मनामध्ये ठेवून 18 पुराणांची निर्मिती करणाऱ्या त्या वेदव्यास भगवंताने जे 7 पुराण निर्माण केले त्यापैकी एक विष्णू पुराण. असं काय गरज येऊन टेकली की बाबा महाभारताच्या नंतर परत 18 पुराणांची निर्मिती करावी लागली? सगळ्यात पहिले ब्रह्मसूत्र, पहिले 4 वेद झाले, नंतर ब्रह्मसूत्र झालं. मग अशी काय गरज येऊन पडली की महाभारत निर्माण करून चक्रे महाभारत नाम ध्येय वर्णन येतं. महाभारत झाल्यावर अशी काय एवढी मोठी गरज पडली की 18 पुराणांची निर्मिती करावी? बरं, सगळ्यात शेवटी भागवत निर्मिती केली, पहिले नाही केली. सगळ्यात शेवटचा ग्रंथ त्यांचा भागवत आहे. भगवंत आपल्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवतात, पण आपण त्याच्यातलं काहीच घेऊ शकत नाही. त्याचं कारण फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. बालपणी मी खेळून जमलो, निजलो उठलो कागडलो, यौवनात उन्मत्तपणाने स्त्रीच्या संगे वाहवलो, वृद्धपणी मग वाणी जाता श्री आंबे जय कलिवला, अंबाबाई मुक्त करी तू संसारातून मला सदा. नातेवाईक सगळ्यात घातक आहे, बरं, सगळ्यात घातक. सख्ख कुणाचंच नाही. पांडवांचं कौरव सख्य नव्हती. काका पुतण्याला मानत होते का? नाही. धृतराष्ट्र मानत होते? नाही. भगवंतानं उद्धवाच्या हाताने जाऊन सांगितलं, अरे बाबा महिनाभर तिथं राहिला, सांगितलं, भर सभेमध्ये सांगितलंय, भर सभेमध्ये असे सगळेजण आपण जसं बसलो तशीच सभा भरली होती, फक्त ते योग्यतेला जास्त मोठे होते. भर सभेमध्ये राजाला सांगितलं, राजा तू कार्यवाहक राजा आहेस, पट्टाभिषेक झालेला नाहीये राजगादीवर, तथापि तू पुत्रमोहामध्ये जास्त जातोयस, भेदभाव करतोयस. भर सभेत सांगितलं तरी तिथे वेदांत शास्त्राचं ज्ञान धृतराष्ट्र देतात. कोणाला? उद्धवांना पाठवलं कोणी? भगवंताने. भगवंताच्या माणसाला सांगतात वेदांत शास्त्र, भगवंताची इच्छेशिवाय पाने हलत नाही. ही भगवंताचीच इच्छा आहे की मी माझ्या पुत्रामोहामध्ये अडकावं. ही अशी आपली अवस्था आहे. अवस्था म्हणजे निदान गजेंद्र कथा सगळ्यांना माहिती आहे. गजेंद्र मोक्ष मी पहिलेच म्हणलं, सगळेजण इथे ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनी अनेक भागवतकार बघितलं, अनेक भागवतकारीच्या कथा ऐकल्या. गजेंद्र मोक्ष सगळ्यांना माहिती आहे. मगर येते, त्या गजेंद्राचा त्या पायाचा चावा घेते, नंतर गजेंद्र वेदनेनं व्याकुळ होऊन पोट तिवडीनं किंवा पोटातून कंठापासून कंठेपासून भगवंताचं आवाहन करतात, भगवान देतो मोक्ष. आपल्याला माहिती ना, आपल्या आजूबाजूला सगळ्या मगरी आहेत, घरातल्या, बाहेरच्या, दारातल्या, समाजातल्या, तरी पण भगवंताचं नामस्मरण काही येत नाही. किती अभिमानास्पद गोष्ट म्हणावी. सगळ्यात अवघड याचं कारण एकच आहे. सगळ्यात पहिले जर का लेकरू संध्यावंदन करत असेल, काय चालू आहे बघा, रिटायर झाल्यानंतर सध्या देवधर्म नको, सध्या पैसा कमवायचा दिवस. बाहेरचे शत्रू नसतात, शत्रू नेहमी आजूबाजूला असतात. जर का बाहेरचे शत्रू असते तर महाभारत घडलं नसतं. बाहेरचे शत्रू असते तर रावणाचा वध झाला नसता. मग आपल्या आजूबाजूला कुठले? काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ, चित्त, लोभ, हे शरीररूपी सर्प आहेत. या सापाला आपल्या डोक्यावर काल सर्प होऊन बसण्याच्या आधीच आपल्याला हे श्रवण, स्मरण, चिंतन आणि कीर्तन हे करायचे. त्याच्यासाठी सतत गल्लोगल्लीनं किंवा विशेष करून महाराष्ट्रात
भागवत कथा, रामायण कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने ही लावली जातात. श्री सुताचार्यजी म्हणतात, श्री सुत उवाच ओम पराशरं मुनिवरं कृतपौराणिकं क्रियं मैत्रेय परिप्रच्छ प्रणिपत्यभिवाद्य च. पराशर मुनी कोण आहेत हे देखील कळायला पाहिजे. वशिष्ठ गोत्राची इथे अनेक जण असतील. वशिष्ठ मुनींचे पिताश्री, त्यांचं नाव पराशर. त्या पराशर मुनींना सुताचार्यजी म्हणतात, मैत्रेय जे आहेत मैत्रेय मुनी, त्यांनी पराशर ऋषींना शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि म्हटले की बाबा प्रश्न इतके विचारले, आपल्यासारखे प्रश्न आहे. लग्न कधी होईल, पैसा भेटेल का नाही, असे प्रश्न आहेत. प्रश्न काय विचारले? सोहम इच्छामि धर्मज्ञ श्रोतुं तत्त्वो यथा जगत बभूव भूयश्च यथा महाभाग भविष्यति यत् प्रमाणानि भूतानि देवादीनां च संभव समुद्र पर्वतानां च संस्थानं च यथा भुवः सूर्यादीनां च संस्थानं प्रामाणं मुनिसत्तम देवादीनां यथा वंशान् मन्वन्तराणि च कल्पान् कल्पविभागांश्च चातुर्युगं विकल्पितान् कल्पान्तस्य स्वरूपं च युगधर्मश्च कृष्णशः देवर्षि पार्थिवानां च चरितं यन्महामुने वेदशाखां प्रणयनं यथा वद व्यास कर्तृं. बघा, जग कसं उत्पन्न झालं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पुढील कल्पामध्ये देखील उत्पन्न कसं होणार. बाळ कसं जन्माला येतं आपल्या सगळ्यांना माहिती. वासू कशा जन्माला येतं आपल्या सगळ्यांना माहिती. आपण सगळेजण तिळाच्या कणा एवढे पण नाही या ब्रह्मांडासमोर. असं असताना जग कसं उत्पन्न झालं, कल्पाचा नाश, अंत कसं होणार, परत कल्पाची सृष्टी कशी होणार, या संसाराच्या उत्पत्तीचं कारण काय, हे संसार कोणी उत्पन्न केलं, हे संसार आधी कोणामध्ये विलीन होतं, नंतर कोणामध्ये विलीन होणार. पंचतन मात्रा कोणत्या आहेत, पंचमहाभूत. बघा, पंचमहाभूत निर्माण होण्यासाठी आधी पंचतन मात्रा महत्वाच्या आहेत. पंचतन मात्रा कोणत्या, पंचमहाभूत कोणतं, देवांचं वंश, मनु, मनवंतर, चार युग, कल्प, कल्पांचे भाग, प्रलयाचे स्वरूप काय आहे, देवांची उत्पत्ती, समुद्राची उत्पत्ती, पर्वतांची उत्पत्ती कशी झाली, प्रत्येक युगातील धर्माचरण काय आहे, देवर्षी व राजर्षी यांचे चरित्र काय आहे, भगवान वेदव्यासांचं चरित्र काय आहे, वेदांच्या शाखा किती, चार वेदांचा भाग कसा केला, अखंड वेद होता, त्याचे चार भाग कोणी केले, कशासाठी केले, चार आश्रम, वर्णाश्रम, ठीक आहे, वर्णाश्रम तर वर्णाश्रम, पण ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास यांबद्दल आम्हाला सविस्तृत सांगा, असं म्हणून अख्खं विष्णू पुराण 2 श्लोकांमध्ये त्यांनी संपवून टाकलं. पहिली प्रश्नावळीच आहे, नंतर फक्त उत्तर आहे, प्रश्न नाहीच आहेत पुढे. महत्वाचे सगळे कुठले, महत्वाचे पहिले 4 श्लोक, त्याच्यावरच सगळं विष्णू पुराण आधारित आहे. आता तुम्ही म्हणाल विष्णू नाव दिलंय, काही कथा घेत असू द्या महाराज, नरसिंहाख्यान, ध्रुवाख्यान, काही ग्रंथ हे फक्त व्युत्पत्तीवर निर्माण असतात. आता उदाहरणार्थ सोप्या भाषेत सगळ्यांना कळावं म्हणून म्हणतो, स्वयंपाक करतो आपण सगळे. स्वयंपाक करताना भाजी केली, तर भाजी केली म्हणल्यावर त्याच्यामध्ये मीठ टाकण्यात आलं का नाही, आलं, त्याच्यात मीठ टाकलंय का हे विचारण्याची गरज आहे का, का नाही. भाजी दिसते म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आहेच आहे, सांगण्याची गरज नाही की भाजी करताना मीठ टाका. अगदी तसंच आहे की विष्णू पुराण ह्याच्यामध्ये काही चवीपुरतं आपण ज्या पद्धतीने मेथकूट किंवा चटणी कारळाची किंवा लोणचं घेतो, अगदी त्या पद्धतीनं ठराविक कथा फक्त चवीपुरते दिलेल्या आहेत.
मुख्य गाभा काय, तर ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, भगवंत कशा पद्धतीनं सृष्टी करतात, प्रलय काल सगळ्यांना आपल्याला जेव्हा सृष्टीची निर्मिती करायची असते तेव्हा सगळ्यात पहिले त्याचं चिंतन करायचं आणि प्रलयाचं चिंतन करायचं. प्रलय काळामध्ये भगवंत अत्यंत बाल स्वरूपामध्ये सर्वत्र पाणी आहे, जल आहे. पण ते जल आहे कोणतं, आपल्या पिण्याच्या पाण्यासारखं आहे का, समुद्राच्या पाण्यासारखं आहे का, नदीच्या पाण्यासारखं आहे का, तलावाच्या पाण्यासारखं आहे, नेमकं आहे कसं, का कॉर्पोरेशनचं जे पाणी तर तसं आहे. लक्ष्मी रूपी जल आहे, लक्ष्मीचं दुसरं रूप जल. त्या जलामध्ये समग्र ब्रह्मांड जेव्हा जलमय होतं तेव्हा वटपत्रशाही परमात्मा होतो. ते वटपत्र, वडाचं पान, ते देखील लक्ष्मी देवी स्वतः महालक्ष्मी माता वडाच्या पानाचा आकार रूप स्वतःच प्रकट करते. त्याच्यावरती बालमुकुंद या नावानं परमात्मा विराजमान. त्या बालमुकुंद रूपी परमात्म्याला जेव्हा महालक्ष्मी माता अमृणी रूपाने येऊन प्रार्थना, आता अमृणी सुक्त आहे ऋग्वेदामध्ये, ते सगळं याच संदर्भात सांगितलेलं. वेदो खिलो धर्म मूलम, कुठेही गेला तरी तिथंच येऊन बसणं वेदाला. अमृणी सुक्त, त्या अमृणी रूपी महालक्ष्मी माता भगवंताजवळ येतात. बघा, एकंदरीत एवढ्याच एका विषयामध्ये जर का नीट चिंतन केलं तर लक्ष्मी देवीने 3 स्वरूप घेतले. कुठले कुठले, एक जल, दुसरं वटपत्रशाही आणि तिसरं आता अमृणी. जेव्हा अमृणी स्वरूपामध्ये लक्ष्मी देवी त्या ठिकाणी प्रगट होतात तेव्हा वटपत्रशाही नसतात का, भगवंत असतात की. वटपत्रशाही आहेत म्हणल्यावर ते वडाचं पान, वटपत्र ज्याच्यावर तरंगत आहे, कारण की सृष्टी निर्मिती झाली नाही तर सगळं सर्वत्र जल आहे, त्या जलावर ते वटपत्र तरंगत आहे. जलरूपी लक्ष्मी देवीचं संविधान, वटपत्र रूपी लक्ष्मी देवीचं संविधान आणि अमृणी रूपी लक्ष्मी माता भगवंताला प्रार्थना करतात की बाबा तुम्ही सृष्टी निर्माण करा. तेव्हा सर्वप्रथम भगवंत आत्मसृष्टी निर्माण करतात. आत्मसृष्टी म्हणजे काय, सगळ्यात मोठा प्रश्न. आत्मा निर्माण करतात का, मत्स्याची दशावतार निर्माण करतात. सगळ्यांना मत्स्याची दशावतार माहिती, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, भार्गव, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध, कल्की. त्यानंतर केशवादी 24 अवतार. केशवादी 24, केशव स्व, नारायण स्व, नारायण स्व, ते जे आहेत कृष्णापर्यंत ते 24 अवतार. विश्वादी 8 अवतार आणि परागी अनंत अवतार यांची सृष्टी करतात. त्यानंतर अव्यक्त तत्वाची निर्मिती करतात. आता अव्यक्त तत्वाची निर्मिती करणार कसं, अव्यक्त तत्व आहे काय, महालक्ष्मी देवी अव्यक्त तत्व. अव्यक्त तत्व म्हणजे काय, भगवंत सर्वोत्तम आहे, कारण की ब्रह्मांडामध्ये प्रलयाच्या नंतर कोणीच नाही, सगळे जीव पोटामध्ये. सगळे जीव जर का पोटामध्ये तर सगळ्यांचा लय झालाय, उरले एकटेच परमात्मा महालक्ष्मी देवी. वक्षोधिवा समृषभस्य महाविभूते, चतुर्थ स्कंद, तृतीय अध्याय, 32वा श्लोक. भागवतामध्ये म्हणतात वक्षोधिवा समृषभस्य महाविभूते. भगवंत, त्या भगवंताच्या वक्षस्थळामध्ये सतत कोण आहे, तर महालक्ष्मी देवी आहे. तर महालक्ष्मी देवीची जेव्हा वक्षस्थळातून महालक्ष्मी देवी त्या ठिकाणी प्रादुर्भूत होते. जन्मास येते असं म्हणता येणार नाही, कारण की वक्षस्थळामध्ये तिला निरंतर स्थान देण्यात आलेले. बाकीच्यांना उदरामध्ये घेतलेलं आहे, भगवतीला मात्र वक्षस्थळामध्ये स्थान दिलेलं आहे. महालक्ष्मी मातेचा महिमा काय याबद्दल
मध्वाचार्यजी त्यांच्या द्वादश स्तोत्रामध्ये खूप सुंदर सांगतात, विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती वृत्ती प्रकाश नियमा वृत्ती बंध मोक्षः अस्याम अपांग लव मात्रत ऊर्जितासा श्रीर्यत् कटाक्ष बलवत्यजितं नमामि ब्रह्मेश शक्र रविधर्व शशांक पूर्व गिर्वाण संततरीयं यदपांगलेशम् आश्रित्य विश्वविजयं विसृजत्य चिन्त्यां श्रीर्यत् कटाक्ष बलवत्यजितं नमामि। विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती, भगवंतानंतर एकमेव अशी विभूती जी स्थिर आहे, प्रलयाचा काही त्रास होत नाही, कष्ट होत नाही का? वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते, पहिले जावं लागतं भागवतात। वक्षस्थलामध्ये महालक्ष्मी देवी आहे, ज्यांच्या कृपेशिवाय मोक्ष नाही। मोक्ष म्हणजे वैकुंठ प्राप्ती, सोप्या भाषेत सांगायचं झालं नुसतं माणूस गेल्यावर वय किंवा काही किंवा स्व लावून काही भेटत नाही, पण ते आजकाल फॅशन झाले म्हणून लावतात। आता काही म्हणू नये म्हणून लावू नये, घरात त्यांनी काही म्हणू नये म्हणून करू नये, करा करा म्हणले केलं। शाश्वती कोणीच देऊ शकत नाही, कारण की योग्यताच माहित नाही। जर का मोक्ष पाहिजे असेल तर नीट ऐका, खूप जण म्हणतात वैष्णव लिंग पूजा करत नाही, खूप जण म्हणतात म्हणजे कट्टरता जी आहे ती फार आहे सध्या आपल्याकडे। दाक्षिणात्य खूप जास्त आहे, उभं आडवं स्मार्त वैष्णव खूप जास्त, घमासानंद युद्ध, कारण की तिकडे शृंगेरी शंकराचार्यांचा मठ पण आहे, मध्वाचार्यांचे पण पीठ तिकडेच आहे सगळे, त्याच्यामुळे आपसात शास्त्रार्थ खूप होतो। महादेवांची उपासना केल्याखेरीज मोक्ष नाही। रामेश्वर, रामस्य ईश्वरः सा रामेश्वरः, राम यस्य ईश्वरः सा रामेश्वरः। राम ज्यांचा ईश्वर आहे ते रामेश्वर, किंवा रामांचा जे ईश्वर आहे ते रामेश्वर। तुम्ही कशी संधी करा, कसाही विग्रह करा, दोघं एकमेकांमध्ये आहे, दोघांची उपासना करावीच लागणार। अगदी त्याच पद्धतीनं लक्ष्मी देवीला जर का तुम्ही सोडलं तर काही भगवत प्राप्ती होत नाही। सोपा मार्ग आहे। वडील कठोर असते, लेकराला काही देत नाही, ओरडते, रागवते, मग लेकरू आईकडे जाते, क्रिकेटची बॅट पाहिजे, पैसे, मग तसंच इथं जावं लागतं। माते मोक्ष पाहिजे, वडिलाला सांग। मूळ प्रकृती भगवंत ढवळून काढतात, ढवळून काढल्यानंतर भगवंत महत्त्वाची निर्मिती करतात। हा विषय फार महत्वाचा आहे, नीट जेवढं तीक्ष्ण काम करता येईल तेवढे तीक्ष्ण करून ऐका। महत्तत्व, महत्तत्वं ततो विष्णु सृष्टवान ब्रह्मणस्तुनः। महत्तत्व, भगवंतानं सगळी प्रकृती ढवळून काढली, ज्या पद्धतीने आजकाल तर सगळ्यांकडे ग्राइंडर आले, त्याच्यामुळे रवी काही म्हणण्याचा विषयच राहिला नाही लोणी काढताना, किंवा अमूलचा डब्बा आणतात त्याच्यामुळे। तथापि माहिती असते की तो बरेच जुने माणसं आहेत, त्याच्यामुळे रवी नावाचा एक पदार्थ असतो, तो गंजामध्ये टाकून त्याच्यामध्ये ताक टाकल्यावर हाताने घुसळण्याची पद्धत होती आहे का माहित नाही, आता होती। त्याच्यानंतर त्याच्यातून वरील नवनीत यायचं। अगदी तसंच भगवंतानं सगळी सृष्टी ढवळून काढली आणि त्याच्यातून नवनीत वर काय आलं तर 3 गुण आले, सात्विक गुण, राजसिक गुण, तामसिक गुण। या गुणांपासून महत्त्वाची निर्मिती केली। महत्त्वाची निर्मिती करताना भगवंताने 1 अंशाने तमोगुण घेतला आणि 12 अंशाने, 12 अंश म्हणजे 12 अंश रजोगुण घेतला आणि यांच्या मिश्रणानं महत्त्वाची सृष्टी केली। महत्त्वाची अभिमानी देवता, हे एक अभिमानी देवता म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अभिमानी देवता कळलं तरी पाहिजे। भारताचा पहिला नागरिक कोण सांगू शकता का? राष्ट्रपती। राष्ट्रपती सगळीकडे नियंत्रण ठेवू शकत नाही भारतावर, त्याच्यामुळे प्रधानमंत्री सर्वत्र नजर ठेवू शकत नाही म्हणून मंत्रिमंडळ सगळीकडे नजर ठेवू शकत नाही म्हणून खासदार
सगळीकडे नाही. म्हणून तालुका प्लेसवर परत आमदार प्रत्येक तालुक्यातल्या स्वतःच्या भागामध्ये नजर ठेवू शकत नाही, म्हणून नगरसेवक. एवढं पूर्ण तारतम्य लावलेलं आहे. सगळ्यात वरी कोण आहे? राष्ट्रपती, आणि सगळ्यात खाली नगरसेवक. मध्ये एवढी शृंखला आहे, एवढी साखळी. अगदी तसंच भगवंतानं देखील, भगवंतानं सृष्टी निर्माण केली, पण सगळीकडे भगवंताची बाकीचे पण काम आहेत ना. प्रत्येकाला एक काम नियुक्त करून दिले. पण महत्त्वाचे अभिमानी देवता म्हणजे कंट्रोलर, नियामक नाही म्हणत आहे. नियामक म्हणजे सगळ्यांचा हेड. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रपती, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रपती. आणि कंट्रोलर म्हणजे तुम्ही खासदार घ्या, आमदार घ्या, नाही मंत्रिमंडळ घ्या, नाही प्रधानमंत्री घ्या. सोप्या भाषेत सांगायचं तर महत्त्वाचे अभिमानी देवता ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवांची सृष्टी केली. कशी केली? तर एक अंश तमोगुणाचा आणि 12 अंश रजोगुणाचे एकत्रित करून त्यांची निर्मिती केली. ते चतुर्मुख ब्रह्म. त्या चतुर्मुख ब्रह्मदेव हे महत्त्वाचे अभिमानी आहेत. आणि समग्र महत्त्व आणि ब्रह्मांड त्या ब्रह्मदेवाच्या अधीन. जेव्हा आपण चिंतन करतो की ब्रह्मांड आणि महत्त्व हे ब्रह्मदेवाच्या अधीन आहे, तेव्हा एक ब्रह्मदेवाला अभिमान असतो. आता तुम्हाला अभिमान आहे, मला अभिमान आहे. काय? हे माझं आहे, हा देह माझा आहे. मम इदम, आपण यज्ञामध्ये काय म्हणतो? दत्तम इदम न मम. पण इथं नेमकं उलट आहे. इदम मम. ब्रह्मदेवाला अभिमान आहे की हा देह नाहीच आहे तुम्हाला. काय आहे? तत्व. एक तत्व माझं आहे. कोणी दिलंय? भगवंताने दिलंय. त्याच्यावर नियुक्ती माझी केली आहे. ते तत्व माझं झालं. इदम मम असा ब्रह्मदेवाला स्वतःच्या शरीरावर अभिमान आहे. महत्त्वाची सृष्टी नंतर महत्त्वाद अहंकारम ससर्ज शिवविग्रहम दैवान देहान मनःखानी खमचसत्त्रिविधात्ततः. महत्त्वापासून पुढे अहंकार तत्वाची सृष्टी झाली. आता अहंकार म्हणजे आपल्याला जसा अहंकार असतो, रामाला जसा होता तसा नाही. अहंकार एक तत्व आहे. त्या तत्वाची देवता, अभिमानी देवता साक्षात महारुद्र, नीलकंठ, मृत्युंजय. आणि त्यांच्याच ताब्यामध्ये, त्या अहंकार तत्वाच्या ताब्यामध्ये, अर्थात महारुद्रदेव जे आहेत ते मनाचे अभिमानी देवता आहे. मन शांत करण्यासाठी रुद्रोपासना खूप प्रचंड प्रमाणात जर का चांगल्या पद्धतीने केली तर मन स्थिर होतं. त्या अहंकार तत्वाचे परत 3 प्रकार आहेत आणि त्याच्यातून सृष्टीची निर्मिती आता कशी देवतांची होते ते बघा. आतापर्यंत किती देवतांची निर्मिती झाली सांगू शकता? हे चिंतन आहे. कथा गीता असं समजू नका, चिंतन आहे. आणि चिंतन व्हायला पाहिजे, कारण की कथा सांगण्याइतपत मी मोठा अजून झालो नाही असं मला वाटतं. आतापर्यंत आपण बघितलं भगवंत सर्वोत्तम आहे. वक्षस्थलातून महालक्ष्मीचं प्रागट्यकरण झालं, ब्रह्मदेवाची सृष्टी झाली, दश अवतार, 24 अवतार, अष्टावतार आणि पराजी अनंत अवतार भगवंताचे. त्याच्यानंतर महत्त्वानंतर अहंकार तत्व आणि त्या अहंकार तत्वाचे अभिमानी देवता रुद्रदेव, महादेव. त्या महादेवांचं जे अहंकार तत्व आहे त्याच्यात परत 3 त्याचे भाग. वैकारिक अहंकार तत्व, तैजस अहंकार तत्व आणि तामस अहंकार तत्व. वैकारिक अहंकार तत्वापासून देवता व मन इंद्रियांची उत्पत्ती झाली. वैकारिक अहंकार तत्व जे त्याच्यापासून देवतांची उत्पत्ती. आणि सगळ्यांच्या हृदयस्थ जे मन आहे, आपल्याला वाटतं हे खावं, ते प्यावं, तिकडे जावं, तिकडे यावं, हे जे मन आहे आपलं चंचल, त्याची उत्पत्ती झाली. तेजस अहंकार तत्वापासून पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचतन मात्रा, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती झाली.
आणि तामस अहंकार तत्वापासून पंचमहाभूत आणि पंचतन मात्रांची निर्मिती झाली. पराशर ऋषी खूप सुंदर सांगतात विष्णू पुराणामध्ये, तामस अहंकार तत्वापासून जे पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली, त्या पंच आणि पंचतन मात्रांची उत्पत्ती झाली, त्यांची सृष्टी सांगतात. ससर्ज शब्द तन मात्रा आकाशम शब्द लक्षणम. शब्द गुणकम आकाशम. तर्कसंग्रह नावाच्या ग्रंथामध्ये अन्नम भट्टांनी शब्द गुणकम आकाशम, शब्दाचं लक्षण काय, क्षमा करा, आकाशाचं लक्षण काय, शब्द. सगळे मोठे जुने लोक म्हणायचे बोललेली वाणी फिरून वापस आपल्यापर्यंतच येते, त्याच्यामुळे बोलताना फार संयमाने बोलावं, जुने माणसे म्हणायचे. आजकाल कोणी ते ऐकतो नाही ऐकत ते द्या सोडून, आजची भाषा आजच्या काळाबद्दल आपण बोलू शकत नाही. परंतु एवढं तर निश्चित म्हणू शकतो की बोलताना किंवा जी वाणी आपल्या तोंडातून निघते ती वापस फिरून आपल्या जवळच येते. त्याच्यामुळे संत संग आणि संतांनीच दिलेला उपदेश जपावा. शब्दतन मात्रा आकाशाची उत्पत्ती शब्दापासून. परत म्हणतात आकाशस्तु विकुर्वाणः स्पर्श मात्रम ससर्जः. पराशर मुनी पुढची व्याख्या सांगतात. आकाशापासून वायू स्पर्श, स्पर्शतन मात्राची उत्पत्ती झाली. रूपरहित स्पर्शवान वायू, रूप नाही, अभाव आहे, रूपाभाव आहे, पण स्पर्श आहे. स्पर्श आला की वायू आला, वायूची उत्पत्ती झाली. ततो वायुर विकुर्वानो रूप मात्रम ससर्जः. वायूपासून रूप तन्मात्रा अग्नी तेज उत्पत्ती झाली. रसमात्रा आणि चांभासी रूपमात्रम समावुनोत. अग्नीपासून रूप तन्मात्राची निर्मिती झाली आणि रस तन्मात्रापासून जल निर्मिती झाली. विकुर्वाणी चांभासी गंध मात्रम ससर्जिरे. गंध तन्मात्राची उत्पत्ती झाली, त्यापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली. आता पृथ्वी म्हणाल, आम्ही पण पृथ्वीमध्ये राहतो, ही पृथ्वी नाही. अजून आपण ब्रह्मांडाची उत्पत्ती पर्यंत गेलोच नाहीये. आताशी कंपाऊंड वॉल बनलंय घराचं. ही पृथ्वी कोणती सांगताय? ब्रह्मांडाचं खरपर. बली चक्रवर्तीची कथा आहे का? बली चक्रवर्तीच्या कथेमध्ये भगवंत कृपादूर्ध्वोदे पुरुष पादो सेहा भवत पुन्हा कृपाद मागितलं होते ना. त्याच्याकडे एक पाय वरती ब्रह्मांडाच्या खरपराला लागला होता, तिथून ब्रह्मलोकाकडे गेला. खरपर म्हणजे कंपाऊंड वॉल. त्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर सगळं जल आहे. ते भगवंताच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाच्या स्पर्शानं फुटलं, तिथून ती गंगा आतमध्ये आली. म्हणजे भगवंत केवढे बघा. आणि आपण म्हणतो आम्ही गेलो दर्शनाला नरसिंहाच्या, स्वप्नामध्ये आले तर त्यांच्या मंत्राची सुरुवातच उग्र आहे आणि चेष्टेमध्ये गेलो आपण. भगवंताला चेष्टेत कधीच घ्यायचं नाही. जर का भगवंताने चेष्टा करायला सुरुवात केली ना, होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं. आपल्याला वाटतं आपण करू शकतो, काहीच करू शकत नाही. नाक बंद करून 15 मिनिटं बसा, फक्त गुरुजींनी सांगितलं असं म्हणू नका. जर का स्वतःच्या अस्तित्वाची गॅरंटी नाही तर काय म्हणून आपण स्वतःवर अभिमान करायचा? म्हणून सुरुवातीलाच म्हणलं बीपी भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ कार्य करायचं. जप करतोय भगवंताच्या प्रेरणेनं करतोय, पाणी पितोय भगवंताच्या प्रेरणेनं पितोय, अन्न भगवंताच्या प्रेरणेनं खातोय, भगवंताच्या प्रेरणेनं प्राप्त होतोय. तुम्ही बाहेर जातात, मंदिरात जातात, मंदिराच्या बाहेर अनेक याचक बसलेले असतात, भिक्षुक बसलेले असतात. त्यांच्यापेक्षा तर चांगली घरदार आहे ना, कावड आहे आपलं. भगवंताच्या कृपा कटाक्षानं सगळं चांगलं आहे. तथापि आपण मनामध्ये काही ना काहीतरी विषय घेऊन ठेवतो.
जेव्हा या पंचतन्मात्रांची उत्पत्ती झाली त्याच्यानंतर भगवंतानं मनस्तत्वाची उत्पत्ती केली, त्याचे अभिमानी देवता इंद्रदेव व काम त्यांची उत्पत्ती केली. त्याच्यानंतर श्रोत्र तत्वाची निर्मिती केली, त्याचे अभिमानी देवता दिग्देवतांची निर्मिती केली. त्वक तत्वाची निर्मिती केली, त्याचे प्राणवायू त्यांचे अभिमानी देवतांची निर्मिती केली. त्याच्यानंतर चक्षु तत्वाची निर्मिती केली, त्याचे अभिमानी देवता सूर्य त्यांची निर्मिती केली. त्याच्यानंतर रसन तत्वाची निर्मिती केली, त्याचे अभिमानी देवता वरुण देवांची निर्मिती केली. त्याच्यानंतर घ्राण तत्वाची निर्मिती केली, त्या घ्राण तत्वाचे अभिमानी देवता अश्विनी देवता आहेत त्यांची निर्मिती केली. त्याच्यानंतर वाक तत्वाची निर्मिती केली, त्या वाक तत्वाचे अभिमानी देवता अग्निदेव आहेत त्यांची निर्मिती केली. नंतर पाणी तत्वाची निर्मिती केली, त्या पाणी तत्वाची अभिमानी देवता दक्ष प्रजापती त्यांची निर्मिती केली. त्याच्यानंतर पाद तत्वाची निर्मिती केली, त्या पाद तत्वाचे अभिमानी देवता जयंत आहेत इंद्रदेवांचे पुत्र त्यांची निर्मिती केली. त्याच्यानंतर पायू तत्वाची निर्मिती केली, त्या पायू तत्वाचे अभिमानी देवता मित्र देवता त्याच्यानंतर त्यांची उत्पत्ती केली. त्याच्यानंतर उपस्थात तत्व त्यांची निर्मिती केली, त्याचे अभिमानी देवता मनु देव आहेत, मनु महाराज आहेत त्यांची निर्मिती केली. त्याच्यानंतर शब्द तत्व आहेत, शब्द तत्वाचे अभिमानी देवता बृहस्पती आचार्य साक्षात देवगुरु बृहस्पती त्यांची निर्मिती केली. त्याच्यानंतर त्याच तत्वाचे अभिमानी देवता जसे अश्विनी कुमार दोन आहे आणि तसेच या ठिकाणी दोन आहे बृहस्पती आचार्य आणि प्राणवायू. नंतर स्पर्श तत्वाची उत्पत्ती केली, त्या स्पर्श तत्वाचे अभिमानी देवता अपान वायू आहेत. रूप तत्वाची उत्पत्ती केली, त्याचे अभिमानी देवता व्यान वायू आहेत त्यांची उत्पत्ती केली. त्याच्यानंतर रसतत्व आहे, त्या रसतत्वाची अभिमानी देवता उदान वायू आहे. गंध तत्वाची उत्पत्ती केली, त्या गंध तत्वाची अभिमानी देवता समान वायू आहेत. आकाश तत्वाची उत्पत्ती केली, त्या आकाश तत्वाचे अभिमानी देवता श्रीमन महागणपती आहेत. त्याच्यानंतर वायू तत्वाची निर्मिती केली, त्या वायू तत्वाचे अभिमानी देवता प्रवाह वायू आहेत. त्यानंतर अग्नि तत्वाची निर्मिती केली, साक्षात अग्निनारायण त्यांचे अभिमानी देवता आहेत. जलतत्वाची निर्मिती केली, वरुण देवता त्यांचे अभिमानी देवता आहेत. पृथ्वी तत्वाची निर्मिती केली, त्या पृथ्वी तत्वाचे अभिमानी देवता साक्षात शनिश्चर भगवंत आहे. अशा पद्धतीने देवतांचं मंत्रिमंडळ निर्माण झालं. आपण शनी महाराज म्हणतो किंवा शनी शाळेसाठी येतो. शाळेसाठी कोण कशाला गेलो? शनी महाराज तेवढाच वेळ येतो, बाकीचे काम नाही. मी हे म्हणत नाही की साडेसाती नसते. आवा की सव्वा करणं आपली सवय आहे. साडेसाती असते 7 वर्ष, 7 नाही 7.5 वर्ष जी काय असेल ती. पण सगळं खापर शनी महाराजांवर पूर्ण कितपत बरोबर आहे? कोळी करपली, लक्ष न दिल्यामुळे करपली, नुकसान झालं उद्योगामध्ये, लक्ष न दिल्यामुळे झालं. शनी महाराज आले होते का नुकसान करायला? नाही. पुढे चालून ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगायला प्रारंभ करतात. पराशरोवाच कृतं त्रेता द्वापरश्च कलिश्चैव चतुर्युगम् प्रोच्यते तत्सहस्रं च ब्रह्माणो दिवसं मुने. कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग हे एकदा चक्र फिरलं की एक महायुग होतं. महायुग कसं होतं? सत्य, त्रेता, द्वापर आणि कली हे एकदा फिरलं की एक महायुग होतं. असे 1000 महायुग झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस. सोपं, अजून सोपं सांगायचं असेल तर असे महायुगाचे चक्र 71 वेळेस फिरली की एक मन्वंतर होतं. असे 14 मन्वंतर मिळून एक कल्प होतात. आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 12 तास. ब्रह्मदेवाचे 12 तास. सूर्योदय ते सूर्यास्त. परत सांगतो, महायुग कळलं. 4 युग जेव्हा एकदा होतात तेव्हा एक महायुग. असे 71 महायुग फिरली पाहिजे तेव्हा एक मन्वंतर होतं. असे 14 मन्वंतर व्हायला पाहिजे तेव्हा एक कल्प होतं. आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 12 तासाचा कालावधी. सूर्योदय ते
आणि तेवढीच रात्र, जेवढा दिवस तेवढीच रात्र. म्हणजे आपल्यासारखं नाही दक्षिणायनाच्या वेळेस थोडं वाढता वाढी आता कमी होत चालले, तसं नाहीये. मकर संक्रांती नंतर आपण सगळेजण म्हणतो दिवस वाढतो आणि आता आपण म्हणतो दिवस तिळ कमी होत जातो. तसं काही नाही बाबा, त्यांचं शाश्वत आहे, आपल्यासारखं नाही. त्यांच्याकडे दक्षिणायन उत्तरायण असं काही नाही. म्हणजे तसं वर्णन तरी अजून कुठल्या ग्रंथात बघितलं नाही, असं तर माहित नाही, सध्या तरी नाही बघितलं. आणि ब्रह्मदेवांचं जे 100 वर्षाचं आयुष्य आहे त्याच्यातील 50 वर्ष संपन्न झाली, 51 वर्ष चालू. 50 वर्षाची झाली त्याला आपण परत असं म्हणतात आणि उर्वरित जे चालू आहे त्याला देखील परत म्हणतात. म्हणजे अर्ध वर्ष झाले तरी परत जे परत झालेलं आहे द्वितीय पराशर मुनी म्हणतात द्वितीयस्य परार्धस्य वर्तमानस्य वै द्विजः वराह इति कल्पोऽयम्. श्री श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंतरे कलियुगे कलि प्रथम चरणे भरत वर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे श्री गोदावर्याः उत्तरे तीरे शालिवानशके बौद्धावतारे राम. संकल्पाची एक मजा वेगळी होती, संकल्पाची मजाच वेगळी. हा विषय निघाला म्हणून सांगतो. वराह इति कल्पोयम प्रथमं परिकीर्तितः. इथून वराह कल्प चालू होतो. कुठून? ब्रह्मदेवाचे 50 वर्ष संपले, 51व्या वर्षामध्ये त्यांचा प्रवेश आहे, तिथे ते वराह कल्प सुरू झालं. संकल्प काय करतात? सुरुवात कुठे? संकल्पाची सगळे विद्वान बसले. श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया आज्ञया पुढं प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे. पहिले 50 संपले, द्वितीय सेकंड पार्ट मध्ये द्वितीय परार्धे श्री श्वेत वराह कल्प. त्याचं नाव काय दुसऱ्या परार्धाचं? श्वेत वराह कल्पे. वैवस्वत मनवंतरे, मनवंतराचं नाव आहे. कलियुग आहे, कली प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे श्रीमद गोदावरी. जे काय असं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम इथपर्यंत घेऊयात आपण. जे आता यमुना असो, सरस्वती असो, कावेरी असो, ते त्या नद्यांपर्यंत जातच नाही, तिथपर्यंत घेऊ. अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक असलेले भगवंत, त्यांची व्याप्ती केवढी हे सांगणार आहे. श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य. भगवंतानं निर्मिती केली, कोणाची? प्रवर्तमानस्य, त्यांनी प्रवर्तन केलंय. आद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे. ब्रह्मदेवांची उत्पत्ती तिथून झाली हे सिद्ध होते. तथापि पुढे आपण म्हणतो मम आत्मना श्रुती स्मृती परायण. म्हणजे अशिक्षित बरे का शिक्षण घेऊन हे करणारे बरे. आपण म्हणतो ना शिकलेले अति ज्ञान देखील कामाचं नाही. शास्त्री होणं चांगलं नाही. अति ज्ञान झालं तर तो भगवत मार्गावरून भटकतो, फक्त वादविवादाकडे जातो. भगवत मार्गावर जर करायचं असेल ना तर त्याला गुरुचीच जोड पाहिजे, ज्ञानाची जोड ती कामाची नाही. ज्ञान आलं त्याच्या मागे अहंकार आला म्हणून नुसतं ज्ञान नाही मागत, भक्ती मागतात. ज्ञान भक्ती नंतर वैराग्य मागतात. वैराग्य प्राप्तीसाठी ज्ञान पाहिजे, कारण की भक्ती कोणाची करणार तेच माहित नाही. भक्ती कोणाची करणार हेच माहित नाही म्हणल्यावर काय भक्ती करणार? तत्वच माहित नाही तर काय म्हणून भक्ती करणार? भगवंताचा देह काय हेच माहित नाही, काय अभिषेक करणार प्रतिमेला? बरं, प्रतिमा ज्या आहेत धातूंच्या आहेत हे तर मान्य करा ना, ते धातू आहे, त्याच्यामध्ये देवत्व आहे ते नंतरचा विषय. समोर नरसिंह भगवंताची प्रतिमा आहे, लक्ष्मी नरसिंह वरची शेषशाही आहे. आता मी म्हणलं ही धातूंची प्रतिमा, पण त्याच्यामध्ये देवत्व आहे का नाही? आहे. कस काय आलं? ते दिसतच नाही. देवत्व प्रतिमायां तु सानिध्यम अर्चकस्य तपोबलात्. प्रतिमेमध्ये देवत्व कधी येणार? अर्चकाची तपश्चर्या पाहिजे. जर का ब्राह्मण खाऊन पिऊन पूजा करत असेल तर त्याची तपश्चर्या जी असेल त्याच्यानुसार नरसिंहदेव त्याच्यामध्ये येतील. जर का ब्राह्मण सकाळी उठून धर्मानुसार जर का पूजा करत असेल त्यानुसार त्याच्यामध्ये नरसिंहदेव येणार.
आत्ताच आमची गाडीवर येताना गुरुजींसोबत चर्चा झाली. एक श्लोक आहे, अग्रतो नारसिंहश्च पृष्ठतो गोपीनंदनः उभयोः पार्श्वयोः आस्तां सशरो रामलक्ष्मणौ. भगवंताची जर का उपासना केली तर या चारही लोकांचं दर्शन आजही होतं. आजच्या घडीला अग्रतो नारसिंहश्च जेव्हा प्रयाण करतात तेव्हा एक सोनार होता आणि डाकूंच्या भागातून जायचं होतं आणि भरपूर सोनं नाणं पैसा अडका घेऊन जायचा होता. डाकूंनी घेरलं. स्वामीजींनी एकच सांगितलं होतं, जाताना बाबा तू एवढं स्तोत्राचं पारायण करून जा, सगळं काही भगवंत राम बघून घेतलं असं म्हणून जा. मंत्राक्षरा घेतल्या, आज्ञा घेतली, निघाले. रात्रीचा वेळ पारायण करत निघाला. अग्रतो नारसिंहश्च पृष्ठतो गोपीनंदनः उभयोः पार्श्वयोः आस्तां सशरो रामलक्ष्मणौ. एवढंच म्हणत गेला. डाकू समोर आले, बंदुकी हे काढल्या. सिंहाची गर्जना अशी डरकाळी ऐकू आली. हातात त्या बंदुकी हे तिथंच पडले आणि सगळे पलायन करून निघून गेले. सगळे पळाले, कोणीच थांबलं नाही. आणि त्या माणसाला चारही देवतांचं दर्शन झालं. अग्रतो नरसिंह, माझ्या समोर माझ्या रक्षणासाठी नरसिंह आहे, माझ्या पृष्ठभागी गोपीनंदन आहे सुदर्शनधारी, आजूबाजूला सशरो राम लक्ष्मण धनुष्यधारी बाणधारी लक्ष्मण आणि रामचंद्र यांचं दर्शन झालेलं आहे. जुन्या काळातलं सांगत नाहीये, आत्ताच्याच काळातलं सांगतो, वीरप्पांच्या काळातलं. आता हे समजून द्वितीय परार्धे वराह देवांची अवतार कथा सांगतात. पृथ्वी जेव्हा सगळ्यांना हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूची कथा माहिती आहे. कश्यप ऋषींजवळ तिथे माता अनुचित वेळेमध्ये जाऊन संगम करण्याचा प्रस्ताव म्हणतात. त्याच्यातून काय होतं, चुकीच्या वेळी संग केल्यावर काय होतं, जास्त काही होत नाही. समाज कंटकच जन्माला येतात. सध्या त्यांची कमी नाहीये, त्याच्यामुळे मी म्हणलं जास्त काही नाही. कारण की सध्या काय म्हणतो त्यांचं जास्त वोटिंग आहे. एक समाज कंटक जन्माला आला तर काय होतो, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूची कथा आहे. आणि हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू मुळात वाईट नाहीये, कारण की ते जय विजय द्वारपाल, पण एक चुकी आणि त्यांच्यामध्ये असुराचा आवेश नीट ऐका, आवेश नंतर होतो, वृत्ती नंतर येते. आधी जन्माला येतो का आधी वृत्ती येते नंतर जन्माला येतो? काय म्हणणं नाही. आधी जन्म नंतर वृत्ती. इथं देखील तसंच आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची कथा आहे. हिरण्याक्ष जन्माला आले याच्यामुळे म्हणतोय कारण की त्यांचा पूर्वजन्म चांगला आहे. नाही तर म्हणाल महाराज आले गेले असं म्हणायला राक्षसांना. त्रैलोक्यावर राज्यसत्ता प्रतिष्ठापित केली. सगळ्यांना सगळी कथा माहिती आहे, भागवत ऐकलंय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त जात नाही. त्याच्या मागचा आपण तत्व घ्यायचा प्रयत्न करूया. जेव्हा पृथ्वी पाण्यामध्ये त्या हिरण्याक्षाने बुडवली, त्याच्यानंतर भगवंत कुठल्या रूपाने आले? वराह रूपाने आल्यावर काय सुंदर पृथ्वी माता भगवंताचं वर्णन करतात पद्मपुराणामध्ये. पृथ्वी उवाच नमस्ते पुंडरीकाक्ष शंख चक्र गदाधर मामुद्धरा स्मादद्य त्वं तत्त्वोऽहं पूर्वमुत्थिता त्वं कर्ता सर्वभूतानां त्वं पाता त्वं विनाशकृत सर्गादीषु प्रभो ब्रह्म विष्णुरुद्रात्म रूप धृक. हे भगवंता, तुम्ही शंखचक्र धरित आहात असून ह्याच्या पलीकडे काय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि. परत मुद्द्यावर आलो आपण. मुद्दा एकच आहे, दुसरा मुद्दाच नाही. सृष्टी स्थिती आणि लय. भगवंता, तुम्ही शंखचक्रधारी आहात, पद्म आणि गदा धारी आहात. असं असताना देखील आपण काय करतात, तुम्हीच ब्रह्म स्वरूपामध्ये येऊन सृष्टी
तुम्हीच त्याच्यामध्ये प्रवेश करून त्या सृष्टीमध्ये स्थिती, आणि तुम्हीच त्या रुद्रदेवामध्ये प्रवेश करून लय करता. सर्गादिषु प्रभो ब्रह्म विष्णु रुद्रात्म रूपधृत. तुम्हीच विष्णू, रुद्र आणि ब्रह्म या स्वरूपामध्ये येऊन सृष्टी, स्थिती आणि लय करतात. पराशर मुनी म्हणतात मंत्र्यांना, भगवंतानं स्वतःच्या दाढेवर, आपली दाढ आतमध्ये असते, तिथं तिरुपतीला किती जण येईल मला माहित नाही, पण जर का पायी चालत गेले असतील तर 100% रानडुक्कर जे आपण म्हणतो ना, वराह, ते दिसतात. आणि दात असे बाहेर असतात त्यांचे, खूप जवळून दिसतात, जास्त लांबून बनण्याची पण गरज नाही. दात असे बाहेर असतात. भगवंताचा अवतारच एवढा विशाल आहे की त्यांनी त्यांची ती बाहेर आलेले जे दात आहेत त्याच्यावर पृथ्वीला धारण केले, आणि तिथून त्या पृथ्वीला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर युद्धाला प्रारंभ होतो. मैत्रेय उवाच त्वं मुष्टिभिर विनिघ्नन्तं गजसारैर्धोक्षजः करेण कर्णमूलेहन् यथा त्वराष्ट्रं मरुत्पतिः. करेण कर्णमूलेहन्. कर्णमूल म्हणजे काय? कानफाडात मारणे. एक मुष्टी प्रहार कानफाडात, कानच्या इथे आपण म्हणतो गालफाडात मारणे, असा शब्द प्रयोग आहे. काय? करेण कर्णमूलेहन्. कर्णमूलेहन्, कर्णाचं मूळ. कर्ण म्हणजे कर्ण नव्हे, कर्ण म्हणजे कान. भगवंताने जेव्हा एक मुष्टी प्रहार, आधी सुरुवातीला खूप युद्ध झालं, खडगाने झालं, वाघ युद्ध झालं, मल्ल युद्ध झालं, त्रिशूळाने युद्ध झालं, तलवारीनं झालं, गदेनं झालं, आणि शेवटी एकच मुष्टी प्रहार केला. त्या मुष्टी प्रहाराचा काय झाला? असं डोळे बाहेर आले, देह वाकडा तिकडा झाला, हात पाय केस छिन्न भिन्न झाले. एखाद विशाल वृक्ष किंवा एखादा, आजकाल टीव्ही मध्ये दाखवतात की एखादा पूल पाडायचा असेल तर बॉम्ब लावतात आणि ती भव्य दिव्य एखादी इमारत किंवा वास्तू क्षणात जमिनीवर पडते. अगदी त्याच पद्धतीनं एवढा मोठा असा देह, एखादा वृक्ष जमिनीपासून मुळासहित पडून जावं तसा हा राक्षस हिरण्याक्ष जमिनीवर धाराशायी पडला. भगवंतानं पृथ्वी देवीची, पृथ्वी मातेची आज्ञा मान्य केली, ऐकली आणि सगळ्यांचं रक्षण केलं. भगवंतानं वराह स्वरूप धारण केल्यानंतर भगवंत कुठे गेले? वराह रूपी परमात्मा वृषभाचल कृतयुगामध्ये, अंजनाचल द्वापर युगामध्ये, अंजनाचल त्रेतामध्ये, शेषाचल द्वापरामध्ये, व्यंकटाचल कलीमध्ये. जर का तिरुपतीला गेले असताल, प्रदक्षिणेच्या मार्गावर वराह रूपी परमात्म्याचं मंदिर आहे, त्या ठिकाणी राहिले, तिथेच व्यंकटेश्वर परमात्मा आले आणि वराह रूपी परमात्म्याकडनं व्यंकटेश्वर भगवंतानं जमीन विकत घेऊन 100 फूट 100 बाय 100 अशी जमीन विकत घेऊन बाजूला त्या ठिकाणी परमात्मा राहू लागले. आणि भगवंत आजही वराह रूपी परमात्मा कुठे आहे? साक्षात दर्शन घ्यायचं असेल तर जावं तिथे. काय दिले जमीन विकत घेण्यासाठी? आपण देतो ना, अग्रीमेंट करा. काय दिले? सगळा मान तुम्हाला, आम्हाला नाही. पहिला अभिषेकाचा मान तुमचा, पहिला नैवेद्याचा मान तुमचा, पहिल्या आरतीचा मान तुमचा, नंतर आम्ही. हे अग्रीमेंट आहे. त्याच्यानंतर खूप सुंदर कथा सांगतात पराशर मुनी. ती म्हणजे इंद्रदेवाला गर्व आपल्याला किती होतो बरं? फार गर्व येतो, फार गर्व. मी आहेच कोण की असा कोण लागून गेलो. तशीच कथा आहे. एकदा पराशर मुनी म्हणतात, मैत्रियांना सांगतात की एकदा दुर्वास मुनी संचार करत असतात. दुर्वास मुनींबद्दल पहिलेच सांगितलं होतं, सामान्य नाही आहेत.
साक्षात महादेवांचा अवतार, त्यात त्यात उग्र स्वरूपातला अवतार. काही 20-19 झाले की कमंडलूत जल हातात आलंच. संचार करत असताना ऐरावतावर विराजमान इंद्रपदाच्या प्राप्तीनंतर उन्मत्त झालेले अशी इंद्रदेव ते देखील संचार करत होते. समोरासमोर प्रत्यक्ष झाले. तेव्हा अर्कपुष्पमाला ब्रह्मवैवर्त पुराणाच्या अनुसार पारिजातक पुष्पमाला, इतर ग्रंथांच्या अनुसार अर्कपुष्पमाला. म्हणजे ग्रंथांतरामध्ये बरं लेखक एकच आहे, बरं वेदव्यास परमात्मा एकच, लिहिणारा एकच आहे, सांगणारा एकच आहे, पण भेद भरपूर आहेत. पारिजातक पुष्पामध्ये वायुदेवाचं सन्निधान जास्त आहे. वायुदेव अभिमानी देवता आहेत. त्यांना आपण आताच बघितलं, अभिमानी देवता प्रत्येक पदार्थाला आहे. पुढच्या कधी याच्यामध्ये एका ठिकाणी धर्माचरणाचा प्रसंग येतो, तो अख्खा दिवस धर्माचरणासाठीच आहे. त्याच्यामध्ये मी सांगेल की कुठल्या पदार्थामध्ये कुठली देवता आहे, मिठामध्ये कुठली आहे, वरणामध्ये कुठली आहे, लोणच्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी देवता आहेत. आपण बिनधास्त अन्न टाकून घेतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकाचे, जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म, सीताकांत स्मरण जय जय राम जोर जोरात म्हणायचं आणि शेवटी सगळं तिथं टाकून द्यायचं. आपण विसरून जातो आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो. जर का ते पूर्ण ब्रह्म आहे तर त्याचा नाश व्हायला नाही पाहिजे. अन्न पोटामध्ये जातं. विषय खूप गंभीर आहे, याबद्दल सविस्तर चिंतन करूया. पण अभिमानी देवता प्रत्येक पदार्थाला आहे. ती माळ जे की भगवंताचं निर्माल्य होतं, जे की रुद्रदेव डोक्यावर धारण करतात, पादोदक गंगा ज्यांच्या पायातून आली, ते पादोदक ज्यांनी शिरसा धारण केले असे ते विभूषिता नंग परिपुत्तमांगा सद्य कृतानार्थी जनार्थी मंगा मनोहरुत्तुंग जलतरंगा गंगा ममांगा न्यमली करोतु. विभूषितानंद परिपुत्तमांगा, ज्यांचं मस्तक विभूषित झाले, ज्याच्याने ज्यांचं मस्तक विभूषित झाले, विभूषितानंद परिपुत्तमांगा सद्य कृतानार्थी जनार्थी मंगा, सज्जनांचा उद्धार करण्यासाठी आली. मनोहरुत्तुंग चलतरंगा, त्यांच्या लहरा इतका उत्तुंग आहे की मन देखील त्यांच्या समोर चंचल, मनाची देखील त्यांची गती नाही किंवा मनाचं देखील त्यांच्या तुलनेमध्ये स्थान नाही. गंगा ममांगा न्यमली करतो, अशी ती गंगा माता माझं देह, माझं मन, माझे विचार शुद्ध करतो. असं ते भगवंताचा निर्माल्य असलेली अर्क पुष्पमाला म्हणा किंवा पारिजात पुष्पमाला म्हणा, दुर्वास मुनींनी इंद्रदेवाला दिली. इंद्रदेवांनी स्वतःच्या डोक्यावर धारण करायच्या आधीच ऐरावताच्या डोक्यावर ठेवून दिली. ऐरावत महाराजांनी सोंडीनं ती उचलली, खाली फेकून दिली आणि पायाने शिस्तीत तुडवली. साधीने शिस्तीत तुडवली. जसं आपण एखादं यज्ञ इत्यादी करायला बसतो तेव्हा शिस्तीत आपण म्हणतो इष्टापत्ती व्हायला पाहिजे, अगदी तशी इष्टापत्ती की पाठशाळेतल्या भाषेत. दुर्वास मुनींनी हे सगळं बघितलं. दुर्वासा उवाच मया दत्ता मिमां माला यस्मान् बहुमन्यसे त्रैलोक्य श्रीरतो मूढ विनाशम् उपयास्यति. दिला शाप. तिन्ही लोकातील श्री संपत्ती ऐश्वर्य सगळं काही तुमच्या हातात. देवतांची जेवढी सत्ता आहे, एका माणसाचं, एका व्यक्तीची त्रुटी सगळ्यांना भारी पडली. त्याच्यामुळे म्हणतो घरातला एक माणूस चुकतो. त्याच्यामुळेच म्हणलं चुकीच्या वेळी संग केला की समाज कंटक जन्माला येतात. एक समाज कंटक जन्माला आला सगळ्यांचा नाश करून जातो, अख्ख्या समाजाचा नाश करून जातो. एक चुकी भगवंताचा नाही, निर्माल्याचा अपमान, भगवंताच्या निर्माल्याचा अपमान. जे शिरसा धारण करायचं असतं, जे साक्षात महारुद्रदेवांनी डोक्यावर धारण केले पादोदक, हे निर्माल्य खाली फेकून दिलं. तुडवलं काय हत्तीनं? हत्तीवर बसलेले कोण होते? इंद्रदेव. त्यांनी ते हत्तीच्या डोक्यावर ठेवण्याची गरज होती का? नाही. कलिप्रभाव,
कलित प्रवेश याबद्दल देखील पुढे येणार आहे भरपूर. शाप दिलास, त्रैलोक्यामध्ये श्रीहीन ऐश्वर्यहीन होऊन जाऊ द्या सगळं काही. शाप दिल्यानंतर परत सगळेजण भगवंताच्या चरणी द्वापरे युगे प्राप्ते अष्टाविंशतिमे पुनः स्वयंभू सर्वशक्राज्यादे स्थिरमायुः पयोग्यरुत्तरं तीरमासाज्य विभुदर्शवा तुष्टुः पुण्डरीकाक्षमक्षयं पुरुषोत्तमम्. इंद्रदेव प्रार्थना करतात, नमो नमो वज्ञ गुणैकधाम्ने समस्त विज्ञान मरीचिमालिने अनाद्य विज्ञान तमोनि अंतरे पराप्रदानंद पदप्रदायिने. भगवंता पहिले ब्रह्मदेवाजवळ जातात. ब्रह्मदेव म्हणतात माझ्या हातात काही नाही, जे काही येते हेडक्वार्टरला बघा तुम्ही. आता हेडक्वार्टर टाकून भगवंताजवळ जातात. भगवंत म्हणतात पराशरो वाच मंथानं मंदरं कृत्वा नेत्रं कृत्वा च वासुकिं मध्यता ममृतं देवाः सहाये मय्यवस्थिते. याबद्दल महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये खूप सुंदर सांगितलं. मी परत एकदा सांगितले आधी देखील मी मागच्या वेळेस जेव्हा आपलं विष्णू सहस्त्रनामाबद्दल चिंतन चालू होतं तेव्हा मी म्हटलं होतं की असं काहीच नाहीये जे महाभारतात नाहीये. यद अत्र नास्ति तत् कुत्रापि नास्ति, यद अत्र अस्ति तत् सर्वत्र अस्ति. जे महाभारतामध्ये आहे ते सगळीकडे आहे, जे महाभारतात नाही ते ब्रह्मांडात नाही. कृतश्च कर्तृस्तनयत्र वासुकिं नेत्रं त्वया कश्यपजस्य नाघराट. भगवंत म्हणतात मंदार पर्वताचा रवी करा. नेत्र म्हणजे आपले डोळे नाही, नेत्र म्हणजे दोरी रज्जू. ती कशाची करा? वासुकीची करा. आणि बलिराजासोबत संधान करा, संधी करा, युती. सोप्या भाषेत आता सांगायचं झालं की युती करा राक्षसांसोबत, असुरांसोबत. युती केली. सर्वजण आता गेले मंदार पर्वत आणण्यासाठी. मंदार पर्वत हललं, पण राक्षसांकडे माया असते, त्यांच्या मायेनं हललं. देवतांकडे शक्ती असते, त्यांच्या शक्तीने देखील हललं. तेव्हा भगवंत तदात्वया नित्य बलत्व हे तो यो अनंत नामा गरुडस्त्वदं सखे उत्पाट्यचैकेन करेन मंदरो निधापितस्तं सहत्वया वहत. भगवंताच्या गरुडाचं नाव सांगतात. यो अनंत नामा गरुडस्त्वदं सखे. अनंत नामाचा गरुड, त्या अनंत नावाच्या गरुडावर विराजमान होऊन भगवंतानं एका डाव्या हातानं ते मंदार पर्वत स्वतःच्या वाहनावर पंखांवर ठेवला गरुडाच्या, आणि तिथून ते समुद्राकडे आले. समुद्रामध्ये नेऊन सोडला. राक्षसांकडनं घडलं, ब्रह्मादी देवतांकडनं घडलं. याच्यातून भगवंताची शक्ती काय आहे, परिपूर्ण शक्ती सामर्थ्य कोणाचं आहे हे कळतं. यथा त्वम् उपास्यसे तथैव भवति. जशी तुम्ही उपासना करता तसंच फळ मिळणार. उदाहरणार्थ भगवंत ज्ञानवान आहे, सर्वज्ञ आहे, ही भावना मनामध्ये तुम्ही उपासना करा. भगवंत ज्ञान प्रदान करतो. भगवंत अनंत गुणांनी परिपूर्ण आहे अशी उपासना करा. भगवंत तुमच्यामध्ये असलेले सात्विक गुण वाढवतो. भगवंत रोग दूर आहे, भगवंताला कुठले दोष नाहीत, रोग नाहीत, अशी उपासना करा. भगवंत दीर्घ आयुष्य आणि सुदृढ आयुष्य प्रदान करतो. धन्वंतरी तोच आहे ना, दुसरा कोण आहे? पण यथा उपास्यसे तथैव भवति. तुम्ही जशी उपासना करणार तसंच घडणार. आपली उपासनाच वेगळी आहे. नेमकं तिथं तर सगळ्यात मोठा फॉल्ट आहे. मम आत्मनाशुद्धी हीच उपासना आपली जास्त. भगवान बरं ह्याच्याबद्दल मी नाही, हरिपाठात सांगितले हो माऊली. हरिपाठात काय म्हणले? ध्यान काय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळाक असे पितांबर आवडे निरंतर. एवढं तर मान्य. हे झालं संतांच. आता आपलं मकर कुंडळ कंठी कौस्तुभ म्हणी विराजित. आपण गेले का काय सोन्याचं पितांबर घातले, काय सुंदर दिसायले. बरं रुक्मिणी माझ्याकडे गेल्यावर काय हार आहे. पुढच्या वेळेस लेखीच्या लग्नात असाच करायचं.
गुगलवरून फोटो काढून ठेवा, पीएनजी कडे जाऊन आपल्याला दाखवायचं सोनं जरा उतरले का. चेष्टा मजाक ठीक आहे, पण तो कितपत बरोबर. जातो एका कामासाठी, करतो दुसरं काम, दाखवतो तिसरं काम. म्हणजे आपली हालत हत्तीपेक्षाही बत्तर आहे. गजराज निदान खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, आपले करण्याचेच हात वेगळे, दाखवायचे हात वेगळे, आणि विचाराची तर सोयच नाही त्याची. करायचा असतो पवमान या पवमान हो, होतो सुदर्शन हो, मंत्र जातात म्हणून स्वतःचे. अशा ती होते. भगवंताची शक्ती केवढी आहे हे त्यातून दिसतं. एका हाताने ते एवढा मोठा मंदार पर्वत स्वतःच्या अनंत नावाच्या गरुडावर ठेवला, तिथून ते निघाले, समुद्रामध्ये टाकला. भगवंताच्या आज्ञेनं मंथन सुरू झालं. मंथन सुरू झाल्यावर सगळ्यांना माहितीये समुद्रातून 14 रत्न आले. सगळ्यात पहिले काय आलं? हलाहल विष. कले स्वरूपम तदतीव दुस्सहं वराद विधातुं सकलैश्च दुष्कृशम. कधी महाराजाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद नाही. त्याच्यामुळेच तर परीक्षित राजाला प्राण द्यावा लागला. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणतात महाराज परीक्षित राजाला? परीक्षित कोणाचे नातू? अर्जुन कोणाचे पुत्र? तत्व कोणाचे? इंद्राचे. म्हणजे देवता अंशाचेच नातू. देवता अंश पुढे चालत आला. देवतांचा अंश जोपर्यंत पृथ्वीवर असेल तोपर्यंत कलील असणार आहे का? परीक्षित राजा जोपर्यंत होता तोपर्यंत त्याच्या राज्यात येता आलं का कलीला? नाही. कलियुग राखीव जागा आहे ना, राखीव कोटा आहे, आरक्षण राखीव आहे, त्यांचं रिझर्वेशन ऑलरेडी झालेलं आहे रेल्वेमध्ये. महायुगांपैकी एक युग त्यांना दिलेलं आहे. ते दिलेल्या युगामध्ये द्वापर युगाचं कसं झालेलं धर्म? भगवंतानं प्रत्येकाला प्रत्येकाची जागा नियुक्त करून दिलेली. सज्जन जर का राहतील तर दुर्जनाला स्थान भेटेल का? धर्माचरण जर का होत राहिलं तर अधर्म माजेल का? जोपर्यंत अधर्म माजणार नाही तोपर्यंत सृष्टीचा नाश होईल का? त्याच्यामुळे कलीला देखील मान मर्यादा दिलेली जागेबद्दल. हलाहल विष किती किती असं जहालय तर ब्रह्मदेवाच्या वराने ते विष स्पर्श करण्यासाठी देखील योग्य नाहीये. कले स्वरूपम, साक्षात कलीचं स्वरूप. कले स्वरूपम तद अतीव दुस्सहम वरात विधातु सकलैश्च दुष्कृशम. स्पर्श करायला देखील शक्य नाही, इतकं खतरनाक आहे ते. बरं, आता विष आलं, आता ग्रहण करा. ग्रहण करा म्हणल्यावर भगवंताची एक संकल्प, भगवंताचा सत्य संकल्प होता की रुद्रदेवाला नीलकंठ म्हणून प्रसिद्ध करायचे. ग्रंथांतरामध्ये त्याच्याबद्दल वर्णन येतं. सतत पिबन कंठगतेन तेन निपातितो मूर्छित आशु रुद्रा हरेक कर स्पर्श बलात् संज्ञाम अवापनीलोत्स्य गदस्य दासी. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आरती कोणी लिहिली? समर्थांनी आरती लिहिली. त्याच्यामध्ये काय सांगितलं की नीलकंठ कधी प्राप्त झालं? नाव कधी प्राप्त झालं? मंथनापैकी आहे त्या मानवी औचित्य हलहलते उठले ते तू आनंदे प्राशना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. हीच ती कथा आहे. सतत पिबन कंठगतेन तेन निपातितो मूर्छित आशु रुद्रः. किती झाले? ब्रह्मदेव, रुद्रदेवाची उत्पत्ती कोणापासून झाली? आत्ताच आपण चिंतन केलं. महत्त्व, त्या महत्त्वापासून रुद्रदेवाची उत्पत्ती झाली. म्हणजे सृष्टी क्रमामध्ये जर का बघायला गेलो ब्रह्मांडाच्या, ब्रह्मदेवानेच वरदान दिलेलं आहे की ते स्पर्श करण्यासाठी योग्य नाहीये. तथापि भगवत इच्छेनं, भगवत प्रेरणेनं ते स्वीकार केलं. स्वीकार केल्यानंतर काय घडलं? मूर्छा प्राप्त.
भगवंतानं हरेक करस्पर्श बलात संज्ञा मवाप नीलोत्स्य गलस्य तदासी. भगवंताच्या हाताचा स्पर्श झाला, जागृत अवस्था प्राप्त झाली, तेव्हा नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर आपण म्हणतो कामधेनू माता, एक 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 रत्न येतात. कामधेनू आली, नंतर वारुणी नावाची मदिरा. कामधेनू स्वर्गामध्ये गेली, वारुणी राक्षसांकडे गेली. नंतर कल्पवृक्ष आलं, स्वर्गामध्ये पाठवलं. हजारो अप्सरा, रंभादी जे काही अप्सरा आहेत, हजारो अप्सरा आल्या, स्वर्गात गेल्या. चंद्र आले, चंद्र महादेवांनी शिरसा धारण केलं. सगळ्यांनी म्हणून ते काय दिले? वाचवलं ना बाबा, कृतज्ञता समर्पण करावं लागेल ना, नाही तर कृतज्ञ होऊ. कृतज्ञता समर्पण केलं, महादेवांना दिलं. त्याच्यानंतर उच्चैश्रव नाम तुरंगमो भूत, उच्चैश्रवस नावाचा घोडा बलिर चक्रवर्तीला दिला. ऐरावत नावाचा हत्ती इंद्रास प्रदान केला. दिक्पालकांचे हत्ती आले, ते स्वर्गास गेले. देवतांची आयुध, त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं झालं, सारंग धन्वा गदाग्रह थांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधः, सर्व प्रहरणायुध ओम नमः. जे काही आयुध आहेत ते सर्व प्रहरणायुध त्या ठिकाणी जे सगळे आयुध भगवंतांची त्या ठिकाणी प्रत्यक्ष झाली. नंतर कौस्तुभमणी, कौस्तुभमणींची अभिमानी देवता साक्षात ब्रह्मदेव, ते कौस्तुभमणी भगवंतानं स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलं. आणि सगळ्यात शेवटी श्रीर वर्चस्व आयुष्य आरोग्यम अभिधा शोभमानं मह्यते धान्यम घडम पशुम बहुपुत्र लाभम संवत्सरम दीर्घमायु प्रत्यक्ष झाल्या माता. भगवतीला भगवंतानं वक्षवधिवासं वृषभस्य महाविभूते, वक्षस्थलामध्ये जागा दिली रमादेवीला. आणि सगळ्यात शेवटी अमृतासाठी, ज्याच्यासाठी एवढं मंथन होत होतं, चंद्रौघकान्तिममृतात्मकरैर्जगन्ति सञ्जीवयन्त्यममितात्मसुखं परेशं ज्ञानं सुधाकरशमेव च सन्दधानं शीतांशुमण्डलगतं स्मरतात्मसंस्थम्. धन्वंतरी भगवंताचं ध्यान आहे. चंद्रौघकांती, उजव्या हातामध्ये अमृत कमंडलू, डाव्या हातामध्ये बघा कमंडलू पात्र, फुलपात्र. उजव्या हातामध्ये फुलपात्र, सोप्या भाषेचा फुलपात्र. डाव्या हातामध्ये सुधा कुंभ, एक डाव्या हातामध्ये अमृताचा कुंभ भरलेला, उजव्या हातामध्ये फुलपात्र. आणि इंद्रनीलमणीच्या कांतीने युक्त चंद्रौघकान्तिम अमृतात्मकरैर्जगन्ति सञ्जीवयन्त्यममितात्मसुखं परेशं. बरं, अमृत कसं आहे? ज्ञानम सुधा कलशमेव च संदधानम. अमृत म्हणजे अमृताबद्दलची कॉन्सेप्ट ती क्लिअर व्हायला पाहिजे. ज्ञानरूपी सुधा घ्यायला पाहिजे. सध्याच्या काळात आपल्याला अमृत भेटणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही अमृताच्या नादी लागू नका. मग ज्ञानरूपी सुधा स्वीकार करावी. भगवंत जेव्हा धन्वंतरी रूपाने प्रत्यक्ष झाले, तेव्हा इंद्रनीलमणीच्या समान कांतीने युक्त होते. कुंभ बघितला, डाव्या हातामध्ये कुंभ, उजव्या हातामध्ये फुलपात्र. लगेच झडप घातली भगवंताच्या त्या धन्वंतरी रूपावर. आणि हातातलं फुलपात्र आणि कुंभ यांतो देवगणासारखे पूजा मालय मागे थांबले नाहीत, लगेच घेऊन गेले. बरं, आता मला सांगा, जे भगवंत एवढी सृष्टी निर्माण करतात, ते साधं कुंभाचं रक्षण करू शकणार नाहीत का? कुंभ बरं रक्षण सोडा, नेऊच काय दिलं मुळात, तिथपर्यंत त्यांना येण्याची बुद्धीच काय दिली भगवंतानं. त्याच्याबद्दल म्हणतात, मुक्तम त्वया शक्तिमतापि दैत्यां सत्यच्युतान कारयितुं वदाय. भगवंत विनाकारण मारत नाही, काहीतरी कारण पाहिजे. आणि आपण इतके शहाणे आहेत सगळेजण, माझ्या सहित मी कोणाला सोडत नाही. आपण सगळेच सारखे. एक म्हण आहे, एका माळेचे एक माणूस असा सांगा किंवा एक जीव असा सांगा ज्याने त्रुटी केली, असत्य बोललो नाही आयुष्यात, धर्मानुसार
24 तास धर्मराज युधिष्ठिराची प्रतिमा हृदयस्थ ठेवून धर्माचरण केलं. अहो तिथं पण चुकलं हो. नरवा विश्वास ठेवला का भगवंताप्रती? तिथं पण धर्माचरणामध्ये च्युती झाली, तिथं देखील खंड पडला. भगवंतावर विश्वास ठेवला असता तर नरकदर्शनी यातना झाल्याच नसत्या. धर्मराज यमधर्मराजाला देखील चुकलं नाही. धर्मराज युधिष्ठिराच्या यमधर्मराज त्यांना पण चुकलं नाही. आपण कुठे हम किसके की बोली है भाई? भगवंतानं मोहिनी अवतार धारण केला आणि छल चालू केलं. तुम्ही म्हणाल भगवंत छल कपट करायचे. द्वापर युगामध्ये ठीक आहे बाबा लीला करायची, पण हे छल कपट का? धर्म छलम पाप जनेषु धर्मम इति त्वया ज्ञापयितुम तदोक्तम. अधर्मियांसोबत जर का धर्म करायचा असेल, समोर अधर्मी असेल तर त्याच्या सोबत अधर्म करणं हाच धर्म आहे. अधर्मींसोबत अधर्म करणं हाच धर्म आहे. हे दाखवून देण्यासाठी मोहिनी अवतार आहे. कुंभ सगळे असू मोहिनी मातेच्या हातामध्ये देतात, तेव्हा मोहिनी माता म्हणते मला जसं वाटत, मला जेवढं वाटत तेवढी सुद्धा अमृत मी प्रत्येकाला देईन. माझ्या मर्जीनं मला ज्याला द्यायचं त्याला देईन. माझ्यावर कोणी अक्षर घेणार नाही. चालतंय, कळतंय का? सगळेजण त्या मोहीम नावच काय, आता पुढे काय म्हणण्याची गरज आहे? मोहित झाले सगळे. मोहित झाल्यावर त्या भगवंताने मोहिनी रूपी परमात्म्याने दोन वर्ग केले, एक दैत्यांचा एक देवांचा. वाटायला सुरुवात करणार. सगळे दैत्य असुर एकटक भगवंताच्या सौंदर्याकडे पाहत होते. तेव्हा भगवंत मोहिनी रूपी परमात्मा म्हणतात की तुम्ही डोळे बंद करा, मला लाज वाटत आहे. जर का तुम्ही सारखे बघत राहिले तुम्ही वाटणार कसं? सुद्धा मी वाटणार कशी? राक्षसांनी दैत्यांनी डोळे बंद केले. यथेष्ट मनुस्मृतीमध्ये म्हणतात ब्रह्मचार्यासाठी यथेष्ट भोक्तव्य. म्हणून महाराजांनी सांगितले, मी नाही. यथेष्ट भोक्तव्य. ब्रह्मचार्याला जेवण्याची अट नाहीये. बाकी 2 चांगले धारी जे कोणी असेल ते नाचतच आहे का बाबा? 32च घास आहेत, 31वा घेऊ नका. धर्मशास्त्रानं निषिद्ध सांगितलं, म्हणजे धर्मशास्त्रामध्ये सांगितलं होतं. पण या ठिकाणी मोहिनी भगवंताने परमात्माने यथेष्ट अमृतपान सर्व देवतांना करवलं. अमृतपान करत असताना राहूच्या गळ्यापर्यंत अमृत जातं. त्याच्याबद्दल सांगतात की चंद्र आणि सूर्य देवतांना ते कळालं होतं. तेव्हा भगवंत क्षणार्धामध्ये सुदर्शन चक्र काय काढतात, शिरच्छेद काय करतात, सगळ्यांना कथा माहिती आहे. राहू देत्याची, सुदर्शन समुद्र मंथनाची काही नवीन नाहीये. बरं मला सांगा, मोहिनी रूपातच सुदर्शन चक्र का नाही काढलो, परत पुरुष रूपामध्ये का झाले? भगवंत काही करू शकतो ना. आपण कोण सांगणार तुम्ही या दरवाजाने या त्या दरवाजाने जा? महाभारतामध्ये हरिवंश पुराण आहे. त्या हरिवंश पुराणांतर्गत नरसिंहदेव चालत आले, खांबातून प्रत्यक्ष झालेच नाही. आता ते कुठल्या तरी कल्पात झाले. या कल्पामध्ये भागवतानुसार खांब्यातून प्रकट झाले. आपण थोडीच भगवंताला म्हणू शकतो तुम्ही चालत का आला? म्हणू शकतो का? भगवंताची इच्छा. पण या ठिकाणी भगवंताचं ध्येय काय होतं की बाबा सुदर्शन चक्र हातामध्ये घेताना पुरुष व्हावं. शिकवण भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये शिकवण. त्याच्यामुळे होतं कथेमध्ये रंगायचं नाहीये, कथेच्या मागचं तत्वज्ञानामध्ये रंगायचं. मोहिनी अवतार स्त्री अवतार होता का पुरुष अवतार होता? स्त्रियांनी कसं राहावं हे सांगण्यासाठी शालीनता, विनम्रता, संयमता, शांतता, सौजन्यशीलता ही अंगामध्ये असली पाहिजे. उग्रता, क्रोध अंगामध्ये नसला पाहिजे. त्याच्यामुळे ते मोहिनी अवतार सोडून ताबडतोब तदक्षणी मूळ स्वरूपामध्ये येऊन सुदर्शन महाज्वाला कोटी सूर्य समप्रभा ज्ञानंदस्ते नैमित्य नित्यम मार्ग विष्णू मार्गम प्रदर्शय.
शिरच्छेद केला. आता बरं, शिरच्छेद केला पण अमृतपान तर भेटलं ना. घशाच्या खाली जाऊन मुखात तर गेलं, मुखामध्ये अमृत गेलं. का गेलं? तेनामृतार्थम ही सहस्त्रजन्मेषु प्रातप्य भूयस्तप आसितोवरः स्वयंभुवस्तेन भगन करेस्य बिंदुम सुदाम प्राश्य शिरोजहार. तेनामृतार्थम ही सहस्त्रजन्मेषु, राहूने त्यांच्या मागील 1000 जन्मामध्ये फक्त आणि फक्त मला अमृत पाहिजे, मला अमृत पाहिजे, मला अमृत पाहिजे, एका जन्मात नाही, किती 1000 जन्मामध्ये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरई जननी जठरे शयनम. आज मी तर जन्माला इथे आहे, सध्या इथं आहे म्हणजे जिवंतच आहे, सांगायची गरज नाही, जिवंतच आहे, बोलतोय. आता मरण येईल, कधी येईल मला माहिती, चालू याच्यात येऊ शकतं किंवा कधी येऊ शकतो. उद्याचा दिवस कोणी बघितलाय? मेल्यानंतर परत जन्म, परत मरण, परत जन्म, परत मरण. बरं, पुढचा जन्म मला ब्राह्मणाच्याच पोटी जन्माला येईल, गॅरंटी? बॉन्ड पेपरवर कोणी लिहून देऊ शकतं? असं कोणी शाश्वती देणार आहात असताना. त्याच्यामुळे मी सुरुवात करताना म्हणलो, बालपणी मी खेळून जमलो, निजलो उठलो बागडलो, यौवनात उन्मत्तपणाने स्त्रीच्या संख्ये वाहवलो, वृद्धपणी मगवानी जाता श्री अंबे जय कलिवदा, अंबाबाई मुक्त करी तू संसारातून आम्हाला सदा. शेवटी म्हणतो अंबाबाई मुक्त करी, आणि आधी सगळं करून ठेवले. काय म्हणून मग मुक्त करावं, काय म्हणून तिच्याकडे जावं? आपण म्हणतो मनाची नाही जनाची. भगवंताकडे जाताना बरं आधी काय, बालपणी मी खेळून जमलो, निजलो उठलो बागडलो, 100 वर्ष आयुष्य, 120 वर्ष धरा, 120 कोणी जगत नाही, निदान 100 वर्ष धरा. आता 80 धरू, 80तले अर्धे 40 वर्ष झोपेतच गेले. एवढं तर मान्य करा, झोपेत गेलं म्हणून का नाही? रोज थोडीच माणूस पिक्चरला जाणार आहे किंवा हॉटेलमध्ये जाणार आहे जेवायला, उशीर झाला म्हणून. निम्म आयुष्य कशामध्ये गेलं? झोपेमध्ये. राहिले 40 वर्ष, 80 वर्षाच्या हिशोबाने चाललो, 100 वर्ष नाही सध्याच्या काळात. उरले 40 वर्ष. तर 40 वर्षामध्ये शाळा झालं, शिक्षण झालं, कॉलेज झालं, पैसा कमवणं झालं, मायबापाला छळणं झालं, लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांना छळणं झालं, शेवटी सासू सासरे असो मायबाप असो वृद्धाश्रमात टाकणं झालं. शेवटी मरताना मायबाप म्हणतात जन्माला नसतं घातलेलं बरं झालं असं तर कळालं. वृद्धपणी मगवानी जातात, दात गेली, बीपी झाला, शुगर झाला, किडनी फेल, लिव्हर फेल, आणि तेव्हा म्हणतो श्री आंबे जय कलिवदा. बरोबर आहे, तेव्हा कुठे म्हणणार श्री आंबे? बोलताच येत नाही ना, दातच नसतात, उच्चार काय स्पष्ट काढणार? दात पडलेला ब्राह्मण त्याला पुरुष सुक्त म्हणायला लावा, त्याच्या पुरुष सुक्तामध्ये ताकद आहे का नवीन पाठशाळेतून आलेल्या पुरामध्ये ताकद आहे? वाणी कोणाची स्पष्ट? दंत टाळू हे जे न, आता आपल्याकडं पुणेरी माणसांना फार चांगलं कळतं न आणि न याच्यातला अर्थ. स श स हे किती अंतर आहे? दंत टाळू जीभ हे स्पष्टीकरण, अक्षरज्ञान हे लेकराला व्हायला पाहिजे. प्रत्येक शास्त्र का शिकतात, पुराण का श्रवण करतात? यासाठी करतात की संस्कार व्हावेत. वृद्धपणी मगवानी जातात. थोडा उशीर झाला गेला, 10 मिनिटात आजची कथा पूर्णत्वास नेतो. वृद्धपणी जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपण सगळेजण आपले नातेवाईक आजूबाजूचे म्हणतात जेव्हा रिटायर होशील तेव्हा देव धर्म कर, तीर्थयात्रा कर, भगवंताचं नामस्मरण कर. रिटायर झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जेव्हा काही शेखर महाराजांची कथा किंवा इत्यादी महाराजांची कथा जेव्हा असते तेव्हा मोठा पंडाल असतो, खुर्च्या असतात, कूलर असतो, तिथे जाऊन बसल्या बसल्या निद्रादेवी प्रसन्न होते. भगवंताचं श्रवण काही होत नाही. हेच धर्म आहे. निद्रादेवी त्याच्यासाठीच आहे. भगवंताने अनुग्रह केला निद्रादेवीवर. जिथं धर्माचरण चाललंय तिथं जाऊन तू बस. मजाक नाही. घडलेली घटना माझ्या समोरची सांगतो. 2023 मध्ये स्वामीजींच्या कुलपती आवासामध्ये आम्ही होतो. एक मनुष्याला 2 झोपेच्या गोळ्या घेतो म्हणे स्वामीजी महाराज. मी 2 झोपेच्या गोळ्या घेतो. डोळ्यानं बघितली घटना आहे महाराज. स्वामीजी म्हणे तरी झोपेत नाही होते. नाही येत म्हणे. ठीक आहे म्हणे आज माझ्या प्रवचनाला बस म्हणे. समोर बसले. मागे 1,500 पब्लिक. या माणसाला समोर बसवलं. घोरायला लागला मनुष्य.
का तर योग्यता असेल तरच श्रवण होतं भगवत ज्ञान, कारण की त्याच्यातून पुण्योत्पत्ती होते. त्या पुण्यातून सद्धर्माची वाढ असो, दुष्पंथांचा नाश घडो, वैदिक नृप साम्राज्य जगी मजते हे जन्मोजन्मी. मला जन्मोजन्मी पाहिजे हे पुण्य. आजचं आहे का? श्रीरामासह आचारा वाणी श्रीकृष्ण कथा देवी चिंतन सततमणी मजदे हे जन्मोजन्मी. कावेरीचे स्नान घडो दर्शन मज सिंधूचे हो, वसती गोदेच्या काठी मजदे हे जन्मोजन्मी. हे मागणं आहे. आपण नेमकं सगळं मम आत्मा श्रुतीमध्येच मागतो, हे काहीच मागत नाही. 1000 जन्मामध्ये फक्त आणि फक्त अमृताची, फक्त आणि फक्त अमृत पाहिजे, अमृत पाहिजे, अमृत पाहिजे. किती दृढ संकल्प आहे. काय मानावं रंगना बघा. नाही खरंच मानलं पाहिजे हो. निष्ठा त्यांच्याकडनं घेण्यासारखं, दुर्योधनाकडनं देखील घेण्यासारखं आहे. सगळा दुर्योधन खरा कधीच आहे साक्षात, त्याबद्दल नाही. पण ध्येय बघा ना किती दृढ आहे. सगळं संपलं, जवळचा मित्र गेला, सगळं राज्याचं वाटोळ झालं, तथापि मागण झाली का? मी सूड उडवणार. म्हणजे ध्येय त्यांचं पक्क होतं. ध्येय बोलतोय मी, ध्येय कोणतं होतं ते बोलत नाही, ध्येय या पदार्थाबद्दल बोलतोय. की निष्ठा किती दृढ निष्ठा होती की मी हे करणारच, मी सूड उडवणारच. तसं आपण देखील करायला पाहिजे ना, निदान चांगल्या कामासाठी. मी धर्माचरण करणार, प्राण गेला तरी. पितामहांचं वाक्य आहे, जेव्हा अशुद्ध रक्त खाली पडलं शय्येवरनं, शय्या झाल्यावर धर्मराजाला म्हणतात की बाबा तू धर्माचरणावर रत राहा. अर्जुनाला म्हणतात तू धर्माचरणावर रत राहा. का? कशासाठी? निदान मरताना पश्चाताप होणार नाही. ते आत्तासाठी नाही सांगत, कशासाठी, कधीसाठी सांगतात कळतं. धर्माचरण आत्तासाठी नाहीये, कधीसाठी आहे? पुढच्या प्रवासासाठी धर्माचरण आहे. 1000 वर्ष फक्त आणि फक्त अमृत प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाला उपदेशून तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रत्यक्ष झाले. तथास्तु बाबा तुला एक थेंब अमृताचा प्राप्त होईल. कोणाकडनं? भगवंताच्या हाताने प्राप्त झाला. मग शिरच्छेद कशासाठी केला? अयोग्यता. योग्यता पाहिजे ना. ब्रह्मपदावर बसण्यासाठी देखील योग्यता पाहिजे. आता यज्ञ करणारा मनुष्य जर का व्यसनाधीन असेल त्याला यज्ञ करण्याचा अधिकार आहे? आचरणयुक्तच पाहिजे. ब्रह्मवृंद कधीच्या आचरणयुक्त पाहिजे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला चर्चा झाली. प्रतिमायां सानिध्यम अर्चकस्य तपोबला. योग्यता, श्रवणाची देखील योग्यता असते, चिंतनासाठी देखील योग्यता असते. एवढंच कशाला? साध एकदा राम राम म्हणायला देखील साधं मुखातून राम हा शब्द निघायला 7 जन्माचं पुण्य पाहिजे, तेव्हा तोंडातून राम हा शब्द निघतो. वशिष्ठ रामायणामध्ये याच्याबद्दल फार सविस्तर देतो, फार सविस्तर. जवळजवळ 5-7 पानं फक्त राम या शब्दार्थावरच सांगितले. 7 जन्माचं पुण्य असेल तर तोंडातून एकदा राम हा शब्द उच्चारला जातो. असं असताना भगवंताने राहूच्या मुखामध्ये अमृत दिले किंवा त्या राहूने प्राशन केले, अमृत प्राप्ती त्याला झाली, पण योग्यता नव्हती म्हणून शिरच्छेद झाला. मग मला सांगा त्या अमृताचा काही फायदा झाला का? हिरण्यकश्यपू प्रचंड तपश्चर्या केली, प्रचंड वरदान मागितलं, योग्यता प्राप्त झाली, वरदान प्राप्त झालं, पण सगळीकडे हाहाकार माजवला. वरदानाचा फायदा झाला? भगवंतानं सगळे अटी नियम पालन करूनच कार्यक्रम बरोबर केला. धायेन नरसिंह मृगमित्र नेत्रम जानू प्रसक्त कलियुग मथापराभ्याम चक्रांतरित्रम प्रिया समेतम तिग्मांशु कोट्याधिक तेज समग्र शक्ति संसृष्टम धनम वयम समाकृतमस्मभ्यम दत्तां वरुणश्च मन्युः भियम ददाना हृदयेषु शत्र वपराजितासो अपनिलयन्ताम ओम न संसृष्टम शत्र वपराजितासो अपनिलयन्ताम. आतड्या करून गळ्यामध्ये घातल्या, पोटातल्या आतड्या करून माळा करून गळ्यामध्ये घातल्या नरसिंह भगवंतांना हिरण्याक्षाचे. इथं भागवतामध्ये आले. जसं करणार तसंच होणार. इथं राहूच्या देखील तेच झालं, शिरच्छेद झाला. शिरच्छेद झाल्यावर आता त्याला ग्रहाचं स्थान, असुराला दैत्याला कसं काय ग्रहाचं स्थान दिलं? हा प्रश्न आहे मोठा. बरोबर.
ब्राह्मणांनी देवाची पूजा करावी, सुराची का असुराची? सुराची का असुराची? आजकाल असुराची होती ती वेगळी. कारण की एक सांगतो, यजमानानं देखील लक्षात ठेवा, वन ब्राह्मणानं देखील, यजमानानं ब्राह्मणाला स्वतःच्या वेळेनुसार चालू नये आणि ब्राह्मणानं पूजेमध्ये काटकसर. पौरोहित्याचा उद्योगचा धंदा होऊन बसलाय. जरा स्पष्ट बोलतो, मी तर फार कमी बोलतो, आमचे गुरुजी फार परखड बोलतात. ज्या दिवशी पौरोहित्याचा उद्योग आणि उद्योगाचा धंदा झाला त्या दिवशी वेदो नारायण अनुग्रह करणं सोडून देणार, एवढं लक्षात ठेवा. मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही अनुभव करा, आजूबाजूला बघत असाल. त्याच्यामुळे जे डोकं आहे राहूचं त्याला आपण नवग्रह म्हणतो. नवग्रह कसं काय त्याला आहुती जाते, तर त्या डोक्यामध्ये सर्व देवतांनी प्रवेश केला, त्याच्यामुळे राहूला दिली जाणारी आहुती त्या सर्व देवतांना दिली जाते. उरलेले जे हातपायाचा जो धडाचा खालचा जो भाग आहे तो शिवोदक सागरामध्ये भगवंतानं स्वतःच्या एका लाथानं फेकून दिला. याविषयी वादिराज खूप सुंदर व्याख्यान सांगतात. राहू व केतू या दोन्ही ग्रहांसाठी राहूचे शिरच अधिष्ठान आहे. याबद्दल ते भागवत महापुराणाचं श्रुती स्मृती वाक्य प्रमाणे देतात. राहू ज्येष्ठम केतू शतम. राहू प्रित्यर्थ दिली जाणारी आहुती ही भगवंत ही राहूच्या डोक्यामध्ये स्थित असणाऱ्या सर्व देवतांनाच प्राप्त होते. व त्या राहूचा द्वेष म्हणजे राहू ज्यांचा द्वेष करतो असे दोनच ग्रह आहेत, चंद्र आणि का भगवंत. दाखवून दिलं ना आपल्या डोक्यामध्ये पण राहू केतू प्रचंड आहे. एक दोन आहे, प्रचंड आहे. काय आहेत? अहंकार, विषय, काम, क्रोध, मोह, मद, सदंभ. त्याच्यासाठी काय करावं? जास्त काय करू नये. नीट ऐका. ज्ञानींनी मायबाप ठार करावे, भावा बहिणीचे विवाह करावे, गाढ वाचानिशी बायकासी भजावे, भगवत प्राप्तीचा मार्ग सोपा. महाराज म्हणाल रात्र झाली झोप येईल का काय असं म्हणाल. हेच खरंय. ज्ञानींनी मायबाप ठार करावे. ज्ञानी मायबापाला कसा ठार करावे? अहंकार रूपी बाप आणि विषय रूपी माता. भावा बहिणीचे विवाह करावे, विश्वास आणि श्रद्धा. गाढ वाचा निशी बायकास भजावे. गाढ निद्रा आपण म्हणतो ना, गाढ वाचा, वाचा म्हणजे वाणी, गाढ म्हणजे घट्ट, बा एकाशी एकालाच भजावं. तो भगवत प्राप्तीचा मार्ग सोपा आहे. त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये देखील आपण किंवा आपल्या मनामध्ये देखील आपण समुद्र मंथनासारखं मंथन करायला पाहिजे. त्याच्यातून जे रत्न बाहेर निघणार आहेत ते रत्न एकच आहे. विश्वास, श्रद्धा, भक्ती. ज्ञान, भक्ती, वैराग्य या तीन गोष्टींना सोडू नये. या तीन गोष्टीच्या प्राप्तीसाठी गुरु तत्वाला सोडू नये. गुरु जे म्हणतील तीच पूर्व दिशा. भले पश्चिमेकडनं सूर्य का उगवना, तो भले का सूर्य पूर्वेकडनं उगवना, गुरु म्हणाले पश्चिमेकडनं येणार, तो पश्चिमेकडनंच येणार, पश्चिमेकडनंच येणार. नैवेद्य कविशंभरामय वीक्षित भक्तिभाग गृह यो दर्शेत रवीम रात्रो सत्यबोधोस तुम्ही मध्ये. सत्यबोध तीर्थांचा दृष्टांत देतो, वाणीला पूर्ण विराम देतो. सत्यबोध तीर्थांना विष देण्यात आलं होतं त्यांच्या भोजनातून. त्या काळामध्ये डॉक्टर हे नव्हते. वैद्यांनी सांगितलं जर का तुम्ही झोपलात तर विष चढेल, त्याच्यामुळे तुम्ही रात्री झोपू नका. दिवसभर शास्त्रार्थ, वाक्यार्थ, ग्रंथ लेखन इत्यादी सगळं झालं. रात्री काय करायचं? रात्री परत पूजेला बसायचे. महिनाभर पूजेला बसले. रात्री पंडित आले, तुम्ही रात्री कसं काय पूजा करता? संन्यासी झाला, हंसपीठाधीश्वर झाला म्हणून काय धर्माचरण मोडायचं का? म्हणजे बाहेर जाऊन बघा म्हणजे सूर्य आहे का नाही. बाहेर गेले, बघितलं रात्री त्या गावामध्ये अंधारच झाला नाही. हो, 15 दिवस नाही, 1 महिना 1 मास त्या गावामध्ये रात्र कोणी बघितलीच नाही. पौर्णिमा कोणीच बघितली नाही. नैवेद्य कविशंभरामे वीक्षित भक्तिभागरो यो दर्शयत रवीम रात्र सत्यबोधोस तुम्ही मध्ये. असे एक अनुभव नाही, कित्येक अनुभव आहेत. गुरूंनी सांगितलेली वाक्य प्रमाण. अरे अज्ञाना म्हणलं की उडी मारली शाटी पकडायला. ही तर कथा माहितीये.
कल्याण स्वामींची. बरं हे जाऊ द्या, अज्ञानाची तर कथा मान्य करा. अज्ञानाची तर कथा मान्य करा. दर्शन होतं का नाही, होतं, योग्यता करा स्वतःची. म्हणून म्हणतात शास्त्रामध्ये हरवृष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टे न कश्चन. त्याच्यामुळे गुरूंच्या चरणी रत होऊन गुरूंच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला प्राप्त करून घ्या. प्रतिमामध्ये काही ठेवलं नाहीये. गुरु, त्या गुरूंच्या हृदयस्थ असलेला परमात्मा तो आपल्या जवळ यायला पाहिजे. आता तो परमात्मा कसा आहे याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये चिंतन करूयात. त्याच्यासाठीच भगवंत जो प्रतिमेमध्ये आहे त्या भगवंताला आपण ते एक सन्निधान आहे, तेच भगवंत आहे असं म्हणू शकत नाही. तर अंतर्गत परमात्मा आहे, तोच परमात्मा हृदयातून बाहेर यायला पाहिजे आणि ते आणण्याचं सामर्थ्य ध्रुव बाळामध्ये होतं. त्याबद्दल आपण उद्याच्या कथेमध्ये चिंतन करणार आहोत. झालेली सेवा अस्मद गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत भगवंताच्या चरणी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण